नमो बुद्धाय मित्रांनो, आपल्या सर्वांचे आपल्या मनपसंत चॅनल मनशांतीवर स्वागत आहे. आपण भारतरत्न बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर लिखित भगवान बुद्ध आणि त्यांचा धम्म या पवित्र ग्रंथाचे वाचन करीत आहोत. मित्रांनो, कालच्या वाचनात सारीपुत्त व मोगलान यांची धम्मदीक्षा हा भाग वाचला आणि आज त्या समोरील भाग. चला तर सुरू करूया आजच्या वाचनाला. उपभाग 4, राजा बिंबिसाराची धम्मदीक्षा. राजगृह ही मगधराज श्रेणी बिंबिसाराची राजधानी होती. एवढ्या मोठ्या संख्येने जटिलांचे दीक्षांतर झाल्याचे ऐकून शहरातील प्रत्येक जण भगवान बुद्धांविषयी चर्चा करू लागला. अशा प्रकारे राजा बिंबिसाराला भगवान बुद्ध शहरात असल्याचे कळले. राजा बिंबिसाराने मनात विचार केला, अत्यंत सनातनी आणि दुराग्रही अशा जटिलांना दीक्षांतर करावयास लावणे ही साधी गोष्ट नव्हे. निश्चित ते अहर्त आणि सम्यक संबुद्धच असले पाहिजे. ते विद्वान, सद्वर्तनी, जगाचे संपूर्ण ज्ञान झालेले, माणसांचे मार्गदर्शन करणारे सर्वश्रेष्ठ पुरुष असले पाहिजे. जे सत्य त्यांना स्वतःला समजले आहे अशा सत्याचा उपदेश ते करीत असले पाहिजे. ज्यांचा आदी, मध्य आणि अंत कल्याणकारक आहे, ज्यांचा आशय आणि शब्द हे दोन्ही अत्यंत सुंदर आहेत, असाच धम्म ते शिकवित असले पाहिजे. संपूर्ण निर्दोष, शुद्ध आणि पवित्र जीवनाचाच ते प्रचार करीत असले पाहिजेत. त्यांच्यासारख्या माणसाचे दर्शन घेणे योग्य होय. म्हणून राजा बिंबिसार मगधातील द्वंद्वत म्हणजे 12 लाख ब्राह्मण आणि गृहस्थ यांच्यासह ज्या ठिकाणी भगवान बुद्ध राहत होते तेथे गेले. भगवंतांच्या समोर जाऊन त्यांना अभिवादन करून राजा बिंबिसार त्यांच्या जवळ बसले. मगधातील ते 12 लाख ब्राह्मण आणि गृहस्थ यांच्यापैकी देखील काहींनी तथागतास आदराने वंदन केले आणि त्यांच्याजवळ बसले. काहींनी तथागतांना कुशलक्षेम विचारून त्यांच्या जवळ जाऊन विनम्रपणे बसले. काही जण हात जोडून तथागतांसमोर बसले. काहींनी तथागतांना आपले नाव आणि गोत्र सांगून ते त्यांच्या जवळ बसले. काही जण काही न बोलता त्यांच्या जवळ जाऊन बसले. मगधातील त्या 12 लाख ब्राह्मणांनी आणि गृहस्थांनी भगवान बुद्धांच्या बरोबर आलेल्या भिक्खूंमध्ये उरुवेल कश्यपाला पाहिले. त्यांच्या मनात विचार आला, हे कसे काय? हा थोर श्रमण उरुवेल कश्यपाचे अनुयायित्व पत्करून पवित्र जीवन अनुसरत आहे, की उरुवेल कश्यप ह्या थोर श्रमणाचे अनुयायित्व पत्करून पवित्र जीवन जगत आहे? त्या सर्वांच्या मनात उद्भवलेला प्रश्न जाणून तथागत उरुवेल कश्यपाला म्हणाले, हे उरुवेलवासी, तुम्हाला लोक महापुरुष म्हणतात. तुम्हाला असे काय आढळले की ज्यामुळे तुम्ही अग्निपूजा सोडून दिली, अग्निहोत्राचा त्याग केला? हे कसे काय घडले? तुमची हरकत नसेल तर हा विचार तुमच्या मनामध्ये कशामुळे आला ते सांगा. नंतर उरुवेल कश्यप आपल्या आसनावरून उठले. आपले उत्तरीय वस्त्र त्यांनी एका खांद्यावर नीट ठेवले. भगवंतांच्या चरणी नतमस्तक होऊन त्यांनी साष्टांग प्रणिपात केला आणि भगवंतांना ते म्हणाले, तथागत माझे गुरु आहेत, मी त्यांचा शिष्य आहे. तेव्हा मगधातील त्या ब्राह्मणांना आणि गृहस्थांना समजले की उरुवेल कश्यप हे या महाश्रमणाचे अनुयायित्व पत्करून पवित्र जीवन अनुसरत आहेत. नंतर त्या 12 लाख ब्राह्मणांना आणि गृहस्थांना मनात उद्भवलेला प्रश्न ओळखून भगवान बुद्धांनी त्यांना आपला धम्माचा उपदेश दिला. एकही काळा डाग न पडलेल्या वस्त्राला ज्याप्रमाणे रंग उत्तम चढतो, त्याप्रमाणे बिंबिसार ज्यांचा अधिपती आहे अशा त्या मगधवासीय हजारो ब्राह्मण आणि गृहस्थांनी त्या शुद्ध आणि निष्कलंक धम्माचा रंग धारण केला. ते दृश्य पाहून धम्म समजल्यावर व त्याचे आकलन झाल्यावर
संदेह नष्ट झाल्यावर, सर्व शंकांचे निरसन झाल्यावर आणि पूर्ण ज्ञान प्राप्त झाल्यावर मगधराज श्रेणीय बिंबिसार भगवंतांना म्हणाला, भगवंत, पूर्वी मी राजपुत्र असताना माझ्या ज्या 5 इच्छा होत्या त्या आता पूर्ण झाल्या आहेत. भगवंत, पूर्वी मी राजपुत्र असताना माझ्या मनात विचार आला, मला राज्याभिषेक झाला तर काय बहार येईल. भगवंत, ती माझी पहिली इच्छा होती, ती पूर्ण झाली. आणि नंतर एखादा अहर्त सम्यक संबुद्ध माझ्या राज्यात आला तर किती चांगली गोष्ट होईल. आणि ही माझी दुसरी इच्छा होती. हे भगवंत, ती आता पूर्ण झाली आहे. आणि त्या भगवंतांची सेवा करणे मला शक्य झाले तर किती बरे होईल. ही माझी तिसरी इच्छा होती. आणि हे भगवंत, ती आता पूर्ण झाली आहे. आणि त्या भगवंतांनी मला आपला धम्म शिकवावा अशी माझी चौथी इच्छा होती. हे भगवंत, तीही इच्छा पूर्ण झाली आहे. आणि त्या भगवंतांचा धम्म मला कळावा अशी माझी 5वी इच्छा होती. हे भगवंत, तीही आता पूर्ण झाली आहे. भगवंत, पूर्वी मी राजपुत्र असताना या माझ्या 5 इच्छा होत्या. आश्चर्य, हे भगवान, आश्चर्य, जे विस्कळीत झाले आहे त्याची घडी नीट बसवावी, किंवा जे गुप्त होते ते प्रकट करावे, किंवा वाट चुकलेल्याला मार्ग दाखवावा, किंवा ज्यांना डोळे आहेत त्यांना पाहता यावे म्हणून अंधारात दिवा आणावा. त्याप्रमाणे भगवंतांनी अनेक मार्गांनी धम्माची शिकवण दिली. हे केवढे आश्चर्य. भगवंत, भगवान बुद्धाला, या धम्माला आणि त्यांच्या भिक्खू संघाला मी शरण येत आहे. भगवंतांनी आजपासून मला आपला आजन्म शरणागत उपासक म्हणून माझा स्वीकार करावा. मित्रांनो, आजचे वाचन आज आपण इथेच थांबवूया. वाचन आवडले असल्यास लाईक, शेअर अँड सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. तेरा मंगल, तेरा मंगल, तेरा मंगल होय रे. सबका मंगल, सबका मंगल, सबका मंगल होय रे. नमो बुद्धाय.